आज या ठिकाणी होत असणाऱ्या या आंदोलनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या या आपल्या कृती समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे माजी आमदार संजय मामा गाडगे, आपले सर्वच नेते मंडळी, उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या 12 जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी भावांनो, माझ्या माय भगिनींनो, आज ज्याने महाराष्ट्राची जडणघडण केली त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जयंती आहे. आज जर का चव्हाण साहेब असते तर 100% या शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शक्तीपीठ होऊन देणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. कारण त्याने एका वेगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं होतं आणि आजचे राज्यकर्ते आहेत त्यांचं एक वेगळंच स्वप्न आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं काही देणं घेणं नाही, शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, पण आपली कमाई किती होते याच्यामध्ये मात्र बराचसा रस आहे आणि म्हणूनच या शक्तीपीठाचा घाट आहे. शक्तीपीठ देवाच्या नावानं, कारण आपण भाविक आहोत, देवा धर्माच्या नावानं आपण गप्प बसतो आणि म्हणून देवा धर्माचं नाव सांगायचं आणि आपला फायदा कसा करून घ्यायचा, आपले खिसे कसे भरून घ्यायचं, असा हा टाकलेला डाव आहे. लक्षात ठेवा. वार यांनी रस्ता चालू कुठनं केला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरीपासून चालू केला. मग पोहरादेवी असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, तुळजापूर असेल, पंढरपूर, गाणगापूर, असं करत करत नरसोबाची वाडी, महालक्ष्मी, आदमापूर, मग एवढं सगळं झाल्यावर हे गोव्याला कशाला चालले? गोव्याला काय काम आहे यांचं? अरे गोव्याचं काय काम काय आहे तुमचं? गोव्याला तुम्हाला देवाला जायचं आहे ना? म्हणजे देवाची आळंदी राहिली बाजूलाच, या चोरांच्या आळंदीला चालले तिथे. त्याच्यावरनं यांचं देवावरचं प्रेम किती बेगडी आहे लक्षात ठेवा. कुठल्या भक्तांना आंदोलन केलं होतं? कुठल्या भाविकांनी तुम्हाला मागणी केली होती की हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून? कधी एवढी आषाढी एकादशीला, कार्तिक एकादशीला पंढरपूरला प्रचंड गर्दी होते, कधी ट्रॅफिक जाम झालेला ऐकलाय? आहे ते पालखी रस्ते अतिशय चांगले आहेत, कुठेही म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत नाही. अधिक कसं आहे का कधी आहे असं कधी झालेलं नाही. तुळजापूरला झालं नाही, पंढरपूरला झालं नाही, कुठंच झालेलं नाही. मग या रस्त्याची गरजच काय? रत्नागिरी आणि नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला कोल्हापूर पासून जवळपास नागपूर पर्यंत समांतर असणारा शक्तीपीठ आहे. काही ठिकाणी 22 किलोमीटर अंतर आहे, दोन्ही मधलं अंतर, काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा नाही. आणि आहे तो रस्ता आहे. एकदा महाराष्ट्र सरकारनं आकडेवारी जाहीर करावी, कोल्हापूर पासून अगदी नांदेड पर्यंत जाण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गावर जेवढे जेवढे टोल आहेत, नुकताच पूर्ण झालेला आहे तो रस्ता, त्या टोल मध्ये दररोजची त्यांची अपेक्षित जी काही रक्कम जमा व्हायला पाहिजे होती ती किती आहे आणि प्रत्यक्षामध्ये पैसे किती जमा होतात याची आकडेवारी एकदा सरकारनं जाहीर करावी. अहो, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही 20-25% सुद्धा तिथं गल्ला जमत नाही. म्हणजे सध्याचा प्रचलित 4 पदरी रस्ता जो आहे तो तोट्यात चाललेला आहे. हे मी नाही सांगत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात. ते म्हणतात की आमचा केंद्र सरकारचा रस्ता असताना राज्य
पण तरी सुद्धा यांचा हट्ट असा आहे की आम्हाला हा रस्ता करायचाच आहे. हा सहापदरी आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये एक प्रकारचा वाटेल तशा खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत. जिथे काही पिकत नाही त्या लोकांना सांगितलंय अरे तुमच्या जमिनीत काय 2-2 कोटी रुपये मिळणार आहेत एकराला. हे खरं आहे का? हे खरं नाही. 2-2 कोट बीट काय मिळणार नाही. इथं महामंडळ त्यांचं एक रस्ता आवडतं त्याला किती झालं त्याचं 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये त्यांचं हे झालंय. हा कलेक्टर ऑफिसचा दाखला आहे. किती 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये. त्या हिशेबानं जे आज आलेले नाहीत ज्यांना वाटतंय की आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत त्यांना जाऊन सांगा. आणि मी तुम्हाला सांगतो ज्याला असं वाटतं की मला 2 कोटी रुपये मिळणार आहेत 5 कोटी रुपये मिळणार आहेत त्यांना आपला गट नंबर सांगावा. त्याला किती पैसे मिळतात मी कॅल्क्युलेशन करून सांगतो. सगळा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. सगळी माझी माहिती माझ्याकडे आहे. तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे साफ खोटं आहे. हे एक आमिष आहे. तुमच्यामध्ये एकजूट होऊ नये. तुमचा विरोध तर नाही. कशासाठी पाहिजे? याच्या पाठीमागं एकच कारण आहे ते म्हणजे अर्थकारण. दुसरं काही नाही. यांना यातनं पैसा कमवायचा आहे. मी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही देशभरामध्ये जे काही एक्सप्रेस हायवे आता बांधायचं काम चालू आहे किंवा बांधून पूर्ण झाले आहेत, राज्यात म्हणत नाही मी, संपूर्ण देशातल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे जे काही एक्सप्रेस हायवे बांधलेले आहेत सहापदरी त्याचा खर्च किती आला, 1 किलोमीटरला खर्च किती आला, ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. ती तपासून बघा. मी याचा अभ्यास केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझ्या लक्षात आलं की कितीही चांगला रस्ता केला, अगदी गुळगुळीत केला, तरी सुद्धा 6 पदरी रस्ता करायला 1 किलोमीटरला 36 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च येत नाही. 36 कोटी म्हणजे जास्त. त्यातही त्यांचा सगळा टक्केवारी भ्रष्टाचार धरून इमानदारीने केला असता तो 20 कोटीचा झाला असता. पण त्यांची बेईमानी जरी गृहीत धरली तरी सुद्धा 36 कोटीपेक्षा जास्त खर्च येत नाही. या समृद्धी हायवेचा जो काय तुम्ही बघितला खर्च तर तो 78 कोटीचा आहे. 78 कोटीचा आहे. तो 2 वर्षापूर्वी पूर्ण झाला म्हणजे त्याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे होता. आजचा खर्च मी तुम्हाला सांगितलं 36 कोटीचा आहे. समृद्धी बनवलं यांनी 78 कोटीमध्ये. आणि म्हणून एका आमदाराचा दर 50 कोटी निघाला हे लक्षात ठेवा. आता ध्यानात आलं काय तुमच्या हे कशासाठी चाललंय? हे असं चाललंय. आणि या शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर 802 किलोमीटरला 86,000 कोटी रुपये म्हणजे 1 किलोमीटरला 107 कोटी रुपये खर्च आला. 36 कोटीला होणारा रस्ता 107 कोटीला व्हायला लागला. म्हणजे वरचे 71 कोटी कुणाकडं? चोरांच्याकडं. आणि आमची येड्यावड्याची काय म्हणतात जेवायला दिल्या जाऊया समृद्धीचं त्याचं शक्तीपीठाचं समर्थन करायला. हे असलं चालणार नाही. हे जे काय आमिषाला बळी पडून समर्थन करायला लागले आहेत यांच्या सगळ्या कुंडल्या काढणं गरजेचं आहे. यांची सगळे पाळमुळं काढणं गरजेचं आहे. आणि कृपा करून गावात गेल्यावर सांगा हा केवळ एकट्या शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे. केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत निगडीत नाही आहे. ज्यांच्या शेतातनं रस्ता जाणार नाही त्याला असं वाटतंय बरं झालं शेजाऱ्याच्यातनं रस्ता चाललाय माझ्या जमिनीची किंमत वाढाल. अजिबात वाढणार नाही. आणि त्याच तुमच्या शेतातनं रेल्वे गेली, रेल्वेचं रूळ गेलं, किंमत वाढते का? नाही वाढणार. तसं शक्तीपीठाचा रस्ता तुमच्यातनं गेला तर शेजाऱ्याच्या जमिनीची किंमत वाढणार नाही. का वाढणार नाही सांगतो. कारण या शक्तीपीठाच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे. शेजाऱ्याला सुद्धा त्या रस्त्यावर जाता येणार नाही. या रस्त्यावर ट्रॅक्टर, रिक्षा, मोटरसायकल, छोटा हत्ती यासारख्या छोट्या वाहनांना प्रवेश नाही. बैलगाडी, सायकल अजिबात नाही. एखाद्या शेतकऱ्याच्या
शेताचे 2 तुकडे झाले असले तर पलीकडे जाण्यासाठी 10-12 किलोमीटर मागे किंवा पुढे जायचं आणि मग पलीकडे जायचं. पाईपलाईन. काही लोकांना असं वाटतं की हायवेमुळे आमच्या जमिनीची किंमत वाढणार नाही. 802 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला फक्त 27 जंक्शन आहेत. 27 ठिकाणी त्याला जॉईन होता येतं. म्हणजे साधारणपणे 30 किलोमीटरवर एकाला कुठेतरी तिथे जोडता येईल. म्हणजे आणि रस्ता भराव टाकून तुमच्या शेतातला 20-25 फुटावर जाणार. त्याचा फायदा नाही. आणि समृद्धीवरनं मी बऱ्याच वेळा जातो. एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा परतीचा मान्सून येतो त्यावेळी समृद्धीवरनं जाऊन बघा, शेकडो एकरामध्ये पाणी साचलेलं असतं विरुद्ध बाजूला. का माहितीये? कारण यांनी काय केलंय, आपल्या शेताची रचना आपल्याला माहिती आहे. बारीक बारीक ओढे असतात, ओळ असतात आणि पाऊस पडला तर त्यातून पाणी पलीकडे जात असतं. यांनी काय केलंय, नकाशावर किंवा सातबाऱ्यावर जिथं पड आहे, ओढा पड आहे, तिथंच फक्त पायपा टाकून पाणी पास केलेलं आहे. बाकीचं कुठेही काही केलेलं नाही. आणि त्या भरावामुळं शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी साचून राहतंय. महिना 2-2 महिने ते पाणी जात नाही. म्हणजे खरीपाचं पीक सगळं कुजून जातंय पाण्यामध्ये. हे शक्तीपीठ महामार्गाला जाऊन तुम्ही एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वतः खात्री करून बघा. याचाही काही फायदा नाही. म्हणजे रस्त्याकडनं आपली जमीन आली, किंमत वाढल, शून्य फायदा. परत आपल्या विहिरीच्या पाईपलाईन असतील, बाकीचे रस्ते असतील, सगळ्या पानंद रस्त्याची त्या समृद्धी महामार्गाने वाट लावलेली आहे. आणि आता शक्तीपीठ महामार्गाने वाट लावणार आहे. पानंद रस्ते हे आपल्याला शेताकडे जाणारे रस्ते आहेत. त्या रस्त्याचं काय होणार आहे काही माहित नाही. आणि म्हणून मी या रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन याचा सगळा डिटेल प्लॅन जो काय तो मागितला. त्यांच्याकडे काही माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ कुठली तरी एजन्सी याची सगळी सर्वे करायला, त्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा यातलं काही माहित नाही. आणि तरी सुद्धा जमिनीच्या मोजणी सुद्धा काही ठिकाणी व्हायला लागलेल्या आहे. हे होऊन द्यायचं का नाही हे ठरवा. माझी तुम्हाला विनंती आहे, आतापासून विरोध केला तर तुम्ही वाचणार आहेत. एकदा मोजणी झाली तर याला त्यांनी 1956चा कायदा लावलेला आहे. आणि 1956चा कायदा असा सांगतो, भलेही देवेंद्र फडणवीस सांगत कितीही सांगत आम्ही सक्ती करणार नाही. 1956चा कायदा असा सांगतो की एखाद्या शेतकऱ्यानं जर का विरोध केला तर पोलीस बंदोबस्तामध्ये ती जमीन ताब्यात घ्यावी, असा 1956चा कायदा सांगतो. हे लक्षात ठेवा. ज्यांच्या धरणाला जमिनी गेल्या आहेत, ज्यांच्या 2013चा कायदा होण्यापूर्वी ज्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी गेल्या आहेत, त्यांना याचा अनुभव असेल. पोलीस बंदोबस्तामध्ये ताब्यात घेतलं जातं. त्यामुळं आता जिथे काही मोजण्या चालू आहेत, काही खुणा करून ठेवले असतील, पहिला एक पवित्र काम करा. उद्या शिमगा आहे, या शिमग्याच्या मुहूर्तावर एक काम काय करायचं, त्यांनी केलेल्या सगळ्या खुणा उपडून टाकायच्या गेल्या जिथं केलेल्या असतील तिथं. बघूया किती वेळा मोजणी करतात ते. सगळ्या खुणा उपसून टाका. कोण काय करताय बघूया, कुणाच्या दम आहे बघूया, शेतकऱ्यांच्यावर कारवाई करायची. ही अशी भूमिका घ्यावी लागेल. नाहीतर नुसतं आझाद मैदानावर गेलो, आंदोलन केलं, आता आमची जमीन वाचली असं होणार नाही. यासाठी आक्रमक व्हावं लागेल, रस्त्यावर यावं लागेल, आरेला कार्य म्हणावं लागेल. जो आडवा येईल त्याला तुडवावा लागेल, तर जमीन वाचणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे याची जर तुमची तयारी नंतर क्लार्क पासून प्रांतापर्यंत सगळ्याला टक्केवारी द्यावी लागते. त्यावेळी कुठे चेक निघतोय. आणि पाहिजे तर आधी चेक घेणाऱ्यांना विचारा किती पैसे दिले, एजंटाला किती पैसे दिले हे विचारा. आणि त्यावेळी शेतकऱ्याची दया कुणालाही येत नाही. या माझ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, माझ्याच तालुक्यातून आलेल्या आहेत. त्या शिरोळ तालुक्यातून गायरांमध्ये गेली 25-30 वर्षे घरं बांधून राहतात. आता त्याच्यावरनं रस्ता चाललेला आहे, त्यांना 1 रुपया नुकसान भरपाई मिळणार नाही, कारण जमीन सरकारची आहे. सरकारच्या जमिनीला कसे पैसे द्यायचे. चांगली घरं बांधून 25-30 वर्षापासून या बिचारा राहिलेल्या आहेत, यांना काही मिळणार नाही. अशा अनेक गायरानामधून सुद्धा हा महामार्ग जातो. तिथल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन यांचं काय होणार आहे, यांनी कुठं राहायचं आहे.
एका बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येक माणसाला घर देणार, आणि या ठिकाणी या काही लोकांच्या हव्यासापायी ज्यांनी पैसा गोळा करून आपलं घरटं बांधलंय ते घरटं मोडायला निघालेले आहेत। तेव्हा या सगळ्या राजकारण्याने यांना पैसा खाण्याचा भस्मा रोग झालाय। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला पैसे किती पाहिजे ते एकदा सांगा। आम्ही काही श्रीमंत नाही, पण धुळी घेऊन फिरतो, वर्गणी करतो आणि तुम्हाला देतो एकदा पोट भरणी तुमची अभिलाषा तरी सांगा एकदा किती पैसे। नाहीतर तुम्ही स्वतःला मिस्टर क्लीन म्हणता, बदल्यांची दुकानदारी बंद करणार म्हणता, मग हा 36 कोटीचा रस्ता 107 कोटीला का गेला या प्रश्नाचं पहिला उत्तर द्या। कुणाला शिकवताय? यांना भाविकांचं काही देणं घेणं नाही, यांना शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, यांना फक्त ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून मिळणारा पैसा याच्या पलीकडे काही नाही। मगाशी बंटी पाटलांनी सांगितलं 90 वर्ष टोल द्यावा लागेल, म्हणजे हा सगळा पैसा हा खाजगीकरणातून गुंतवणुकीतून उभा केला जाणार आहे। सरकार 1 रुपया घालणार नाही, आणि ते जे काही पैसे आहेत ते पंढरपूरला जाणाऱ्यांनी, तुळजापूरला जाणाऱ्यांनी टोल देऊन ते पैसे परत द्यायचे व्याजासकट। म्हणजे शेवटी भाविकांचीच लूट आहे। त्या भाविकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी या रस्त्याचा आराखडा तयार करत असताना कुठेही नैसर्गिक प्रवाह असेल, ओढे असतील, नद्या असतील, त्या नद्याला येणारा पूर असेल, याचा काही विचार केलेला नाही आहे। मी तुम्हाला एक उदाहरण देतो। पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कृष्णा खोऱ्यामध्ये सातत्यानं पूर यायला लागलाय, आणि वैश्विक तापमान वाढीमुळे या पुराची समस्या वारंवार भेडसावायला लागलेली आहे। कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलेला आहे, आणि ते पाणी वाहून जाण्याची नद्यांची क्षमता राहिलेली नाही। पाणी पात्राच्या बाहेर जायला लागलेलं आहे, आणि अशा वेळी पात्राच्या बाहेर पडणारं जे पाणी असतं ते पाणी, त्या पाण्यामध्ये जर अडथळा आणला तर महापुरा जास्त दिवस रेंगाळतो। 1905 साली कोल्हापूरला प्रचंड मोठा पूर आला होता, 2019 पेक्षाही मोठा पूर आला होता। पण तुम्ही जर का नोंदी बघितल्या तर त्यावेळी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूरच्या पाणी आलेलं नव्हतं। पण 2019 ला आणि 2021 ला जो पूर आला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर आला, पाणी आलं, याचं नाव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायची पाळी आली। याचं कारण शिरोली पासून उचगाव पर्यंत जवळजवळ 4-4.5 किलोमीटरचा लांबीचा जो पुणे बेंगलोर महामार्गाला भराव टाकला, त्या भरावामुळे पार भोगावती नदी परितेपर्यंत त्या पाण्याची फूट गेली, आणि खिडी पिढी सगळी पाण्यामध्ये बुडायला लागलेली आहे। तसं आता या सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर नावाचं दत्ताचं तीर्थक्षेत्र आहे, जिथं येरळा आणि कृष्णा नदीचा संगम होतो। त्या औदुंबर पासून आदमापूर पर्यंत बाळूमामाचं जे तीर्थक्षेत्र आहे तिथपर्यंत या रस्त्याला 5 नद्या ओलांडाव्या लागतात। एक येरळा, कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा। या नद्यावर जर पूल बांधायचा झाला तर नदी पात्राच्या पाठीमागे 1.5 किलोमीटर अशा प्रकारचा भराव टाकावा लागतो, आणि जवळपास म्हणजे आदमापूर ते औदुंबर 72 किलोमीटरचं अंतर आहे। त्या जवळ 20 किलोमीटरचा हा भराव पडणार आहे, आणि दररोज जुलै महिन्यामध्ये दररोज या 5 नद्या 5 ते 5.5 लाख क्युसेक पाणी वाहून देत असतात। डोंगरावरनं पाणी वेगात येतं, पुढं हळूहळू जातं। आमचे महापूर काय येतो या संदर्भात ज्यावेळी तज्ञ काही आपलं मत मांडतात, ते तज्ञ म्हणतात की शेतकऱ्यांनी नदी काठाला ऊस लावल्यामुळं पाण्याच्या प्रवाहाला अडथळा झाला आणि त्यामुळे पूर येतो। अरे चोरा हो, आमचा ऊस एवढा तो महापुराला अडथळा करतोय, नदीला अडथळा करतो, आणि तुमचा पूल केवढा? मग ते पूल आणि पुलाचा भराव त्यामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा येत नाही। त्यामुळं
आज कोल्हापूर सांगलीला जो 20-25 दिवस पूर येणार तो 40 दिवसाच्या पेक्षा जास्त पूर राहणार आहे. आणि मग त्याची अवस्था काय होईल याचा विचार करा. आणि या महापुरामुळे हा अख्खा समृद्ध असणारा प्रदेश बेचिराख होणार आहे. तेच गोदावरी नदीच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. त्याचा मी अजून अभ्यास केलेला नाही, पण मी जिथं अभ्यास केला ती आकडेवारी सांगितली. ज्यावेळी परभणीकडे जालन्याकडे जाईल त्यावेळी तिथलंही सांगेन मी. परंतु एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे पुराला कारणीभूत ठरणारा हा जो महामार्ग होणार आहे, हा महामार्ग होत असेल तर ज्यांची जमीन जात नाही पण जे गावात राहतात, जे शहरात राहतात त्यांनी सुद्धा याला विरोध करण्याची गरज आहे. या महामार्गामुळं कोल्हापूर शहर असेल, शिरोली असेल, त्याचबरोबर सांगली असेल, कराड असेल, वाळवा असेल, जयंत पाटील उगीच नाही आले कारण वाळवा सगळं गाव पाण्यात जाणार आहे. त्यामुळे जयंत पाटील सुद्धा इथं आले होते, लक्षात ठेवा. तेव्हा कृष्णाकाठची ही सगळी जी गाव आहेत ही गावं पाण्याकडे जाणार आहेत. सांगली कोल्हापूर सारखी मोठी शहरं, कराड सारख्या शहराला धक्का बसणार आहे. आणि त्यामुळं अगदी जे शहरात राहतात, ज्यांचा शेतीशी काही संबंध नाही, पण त्यांना जर का त्या भागात राहणाऱ्यांना सुरक्षित राहायचं असेल तर या महामार्गाला विरोधच केला पाहिजे. आणि या संदर्भातली काही माहिती सांगायला हे अधिकारी तयार नाहीत. तुमचा डीपीआर दाखवा म्हटलं की दाखवायला तयार नाहीत. तुमचा पूल कुठं होणार आहे, कसा होणार आहे हे दाखवायला तयार नाहीत. तुम्हाला मी सांगतो, कृष्णा काठाला जर का खड्डा पिलर बांधायचा असेल तर 90 फूट खोदावं लागेल. त्यावेळी कुठं पाया लागतोय, एवढी काळी माती आहे. म्हणजे नदी पात्राच्या बाहेर जरी काही कमानीचा पूल बांधायचा म्हटलं तर एवढा खोल खड्डा काढावा लागणार आहे. त्यावेळी कुठे तो पिलर उभा राहतोय. आणि हे अव्यवहार्य आहे, मूर्खपणाचा आहे, तुगलकीपणाचा आहे. मोहम्मद तुगलकांना अशाच पद्धतीने प्रयत्न केला आणि सर्वसामान्य जनतेचा बळी घेतला. हे नवे मोहम्मद तुगलक आता या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सामान्य माणसाचा बळी घ्यायला हे आम्ही होऊन देणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, माग अजिबात हटू नका, कुणाच्या आमिषाला बळी पडू नका. कोण काय देतो म्हटला तर तुला किती पाहिजे विचारा, त्याला आपण देऊया, पण बळी पडायचं नाही. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.